नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत नफा तोटा यातील भाग दुसरा। आपल्या समोर 27.1 या स्वाध्यायातलं 10वं गणित तुमच्या समोर आहे, ज्याच्या अगोदर आपण 9 गणित 9 उदाहरणं भाग 1 मध्ये पाहिलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला वेळ थोडा राहिलेला आहे, परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे लवकर सिलेबस व्हावा या दृष्टिकोनातून आपण हा तुम्हाला रेकॉर्डिंग क्लास देत आहोत। ठीक आहे, झूमला येण्याऐवजी आपण तुम्हाला हा रेकॉर्डिंग देतो। उरलेले जे टॉपिक असतील ते झूमला परत घेतले जातील, उरलेले जे उदाहरणं असतील ते झूमला घेतले जातील। ठीक आहे, तर आजचा या भागातला पहिलं उदाहरण स्क्रीनवर आहे। उदाहरण पहिल्यापासून समजावून सांगतो। उदाहरण जे आहे, एक वस्तू 20 ला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा जर तीच वस्तू 19 ला विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती। आता बघा, असं जर सांगितलं असेल तर खरेदी किंमत आपल्याला माहित नाहीये, इथं काय माहित नाही, खरेदी किंमत माहित नाही, मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे। बघ, खरेदी किंमत ही खकी किंमत आहे, खकी किंमत ही खकी आहे। ओके, खकी किंमत जर ती वस्तू 20 रुपयाला विकली तर तोटा होतो। तोटा किती होतो माहिती आहे, पण सोडे माहित नाही, एक्स तोटा होतो। जर तीच वस्तू 29 रुपयाला विकली तर तोट्याच्या निम्पट नफा होतो। तोटा जितका होणार होता 20 रुपयाला वस्तू विकून त्याच्या निम्पट काय होतो, नफा होतो, x/2 घेतलं। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बारकाईनं की आपल्याला इथे कसं काढायचं, आपण एक्चुअल समीकरणामध्ये याला मांडलेलं आहे। जर आपण 29 म्हणजे ही नफा मिळणारी किंमत आणि तोटा मिळणारी किंमत ह्याची जर वजाबाकी केली तर काय होते बघा, म्हणजे हे जसं रांगेचं स्थान आहे तसं समजूया। म्हणजे 29 वजा 20 म्हणजे 29 पासून मला 20 कडे यायचं असेल तर मला या दोन्हींची बेरीज करावी लागेल, एवढं अंतर कापावं लागेल अंतराप्रमाणे। म्हणजे 29 मधून मला 20 वर जायचं, एवढं अंतर कापावं लागेल। या पद्धतीने समजून घ्या। कालच्या पण बरेचसे उदाहरण आपण यापुढे सोडवणार होतो, पण तुम्ही छान ट्रिक सांगितल्या म्हणून त्या ट्रिक घेतलं मी। ठीक आहे, तर आता बघा, मग ही x प्लस x/2। ओके, 29 मधून 20 गेले, राहिले 9। आता बघा, एका स्टेपमध्ये सगळं करतोय मी, छेदक x नाही म्हणजे 1 बे 2x 2x अधिक x 3x छेदाचा प्रकार 2 3x छेद 2 कळतंय। कशी स्टेप आली, 2 ने x ला बोलला 2x 2x अधिक x 3x छेदास्थानिक 2। आता बघा, 3 त्रिक 9 बे 3 6 x बरोबर 6 आलं, म्हणजे तुमचा तोटा आला 6। तुमची खरेदी किंमत ही आहे, तोटा 6 असेल, विक्री किंमत 20 असेल, खरेदी किंमत तुमची किती असणार आहे, 26 असणार आहे। म्हणून त्या वस्तूची मूळ किंमत किती असणार आहे, 26 असणार आहे। त्याच्या लक्षामध्ये लिहून घ्या। तुम्हाला तुमची पद्धत येत असेल तर लिहून घ्या ही पद्धत। ऑनलाईनचे विद्यार्थीचे व्हिडिओ हा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी सुद्धा लिहून घ्या। व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या। मी व्हिडिओ पॉज करतोय। विद्यार्थी मित्रांनो, 11 प्रश्न तुमच्या समोर आहे। काय म्हणते, भिकोबाने 4000 रक्कम 5 महिन्यांसाठी व तुकारामाने 3000 रक्कम 4 महिन्यांसाठी एका व्यवसायात गुंतवली। आता हे नफ्याचं गुणोत्तर, भांडवलीचं गुणोत्तर, मुद्रेचं गुणोत्तर सूत्र आहे बघा, ते सूत्राने सुटतंय। ओके, एकूण नफा 1600 रुपये झाला तर भिकोबाचा नफ्याची वाटा किती। त्याचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, काय रे, भांडवलाचे गुणोत्तर घेऊन घ्या लगेच, गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्यांचे गुणोत्तर। नफ्यांचं गुणोत्तर आपल्याला माहित नाहीये, पण मागच्या गोष्ट आपल्याला माहित आहे, गुणोत्तर म्हणजे भागाकार असतो, आहे की नाही। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, भांडवल किती गुंतवलं रे, भिकोबाने 4000 रक्कम गुंतवली आणि तुकारामाने किती गुंतवली, 3000। याचं गुणोत्तर काय झालं रे, 4000 भागिले 3000, शॉर्टकटमध्ये 4 असतील। ओके, 4 असतील, गुणिले मुदत काय दिलं रे, तर भिकोबाने ते 5 महिन्यासाठी गुंतवलं, म्हणजे अंशस्थानिक 5, आणि तुकारामाने ते 4 महिन्यासाठी गुंतवलं, म्हणून छेदस्थानिक 4।
ओके, नफ्याचं गुणोत्तर काढायचं आहे. तर एकूण नफा दिलाय आणि नफ्याच्या गुणोत्तर कुणाचा नफा किती जाईल ते आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. नफ्याचं गुणोत्तर शॉर्टकट मध्ये घेतो गुणो मिस्टर गुल येतो तुम्ही हसला. आता बघा हे 4 पेटले, हे 4 पेटले, 5/3 आलं तुमचं नफ्याचं गुणोत्तर. ओके, समजा मी समजलं 5x जर मी समजलं, लक्ष द्या, 5x जर मी समजलं भिकोबाचा नफा 5x समजला आणि 3x समजला मी तुकारामाचा नफा. तुम्ही डायरेक्ट एक्स न समजता पण सोडू शकता, आपण समजावून सांगितलं मी एक्स वापरतोय. तुकारामाचा नफा तुम्हाला शॉर्ट डायरेक्ट येऊ शकतो. ठीक आहे, तर दोघांचा मिळून नफा किती झालाय 1600, म्हणून 5x अधिक 3x बरोबर 1600. 5 आणि 3 8x बरोबर 1600. आता मी 100 कमी करतोय, 8 ने वाढवतोय, 8 दुनी 16, x बरोबर काय आलं 200 आलं. x बरोबर 200. तर प्रश्न काय विचार, तर भिकोबाचा नफ्याची वाटा किती? भिकोबा किती आहे? 5x 5 गुणिले 200 1000. ज्याला सूत्र पाठ आहे ना त्याला ते सुटणार आहे. सूत्र पाठ नसेल तर तुम्ही किती आपटे लिहिलं तेव्हा सुटणार नाही. कळलं ना? लिहून घ्या. हे व्हिडिओ जे रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी त्याला युट्यूबला जे पाहत आहेत त्याला समजले का नाही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. थोडस कॅमेरा पाठवून घेतोय. हा चला लिहून घेतलं लिहून. ठीक आहे, पुढे आपण समजलं नसेल तर लगेच विचारत चला बरं का. सर ही स्टेप समजले सांगा, मी सांगतो. एक वस्तू 6 रुपयाने 2 रुपये नफा होतो. आता सर्विस बघा ते अंतर आपण वापरलं नाही ते घ्यायला वापरू शकतो. जर ती वस्तू 3 ला विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल? 6 ला विक्री किंमत आहे 2 रुपये नफा होतो, मग खरेदी किंमत 4. बरोबर आहे. बघा सोपं आहे. एक वस्तू 6 ला विकली, त्याची विक्री किंमत 6 आहे, विक्री किंमत 6, नफा होतोय 2, तर त्याची खरेदी किंमत किती असणार आहे? विचार करतो 4 असणार आहे. जर ती वस्तू पण विक्री किती 3 ला विकली, तुमचा तोटा किती होतोय रे? तोटा तुमचा होतोय 1 रुपये होतोय. तोटा 1 रुपये तोटा कशावर होतोय रे? खरेदीवर होतोय. 1/4 ने किती टक्के? 1/4 ने किती टक्के? 25%. सोपा का वगैरे? तोटा होतोय. तोटा झाला इथे 1 रुपये. ओके, लिहून घ्या. याप्रमाणे लिहून घेतलं. परीक्षेला वेळ कमी राहिलेला आहे त्यामुळे आपण रेकॉर्डिंगच्या मार्फत सिलेबस उरकत आहोत. कारण परत शनिवार रविवार सोमवार परत सुट्टी पडणार आहे. मी गावात जाणार आहे. मी गावाला गेलो म्हणून तुम्ही अपसेंट राहायचं नाही बरं का. शनिवारी मी आहे शाळेत कार्यक्रम वगैरे जातात. चला नेक्स्ट. एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व केळी त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला? कसं कोण सांगेल शॉर्टकट मध्ये? लवकर सांगा रे. कशाचा? खरेदी किंमत काढली. हा बघा 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. बरं कशी काय खरेदी किंमत? तू कशी काय खरेदी किंमत?
40 गुणिले 50 केले. बरं, हा. डझनला 50 डझन केली आणखी ना. हा म्हणजे खरेदी किंमत घेण्यासाठी त्यांनी काय केले, खरेदी 40 गुणिले 50 केले. 40 रुपये हा दर आहे. ओके, आणि 50 ही काय केळी आहे, या पद्धतीने 2000 रुपयांची खरेदी किंमत झाली. ओके, पण ती सर्व केळी बसली आणि विकली किती दर आहे, ती सर्व केळी 52 रुपये दराने विकली. 52 रुपये दराने विकली. किती जरी केळी होती आपली, केळी होती 50 डझन. ही थोडी असतात ना, तर डझन चुकून झालं वाटतं. डझन या दर सांगितलं इथं. ओके, केळी 50 डझनच आहे, लक्ष द्या. केळी किती आहे, 50 डझनच आहे. तर 52 रुपये दराने 50 डझन त्याने केळी विकली. तर काय होती व्हॅल्यू याची, 0. 52 5 दुनी 10, आजच्याला 1, 5 25, 1 2600. मग त्याचा नफा किती झाला रे, नफा बरोबर 2600 बरोबर 600. खरेदीवर काढायचे शेकडा थोडं किती, 600 नफा, खरेदी 2000, शेकडा काढायचे म्हणजे 100. शून्य कटले, शून्य कटले, 20 पंचे 100, 6 पंचे 20. कळतंय? हा बस सांगा, तुमची पद्धत सांगा. हा 40 रुपये डझन आणि 52 रुपये डझन. 40 रुपये डझनवर 12 रुपये. हा येतं. असं म्हणजे 40 रुपये आहे, 40 रुपये डझन होती केळी आणि ती विकली 52 रुपये डझन. 40 रुपयाला 12 रुपये नफा जात आहे. ओके, तर 12 रुपयावर 40 रुपये खरेदी किंमत आपली, किंवा 12 नफा, तर 100 किती घेते, हे पण येते. हा 4 × 12 किती जमतंय. 700 रुपये डायरेक्ट 40 आणि 12 रुपये. आता येते ना, सगळंच येतं. कळलं का रे? ऑनलाईनचे जे विद्यार्थी युट्यूबला पाहतात त्यांना समजले का, कमेंट मध्ये सांगा. येस सर, कमेंट करा समजलं असेल. पुढचा स्वाध्याय येईल. स्वाध्याय 27.2. एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन या भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री 32 रुपये डझन या भावाने विकली, तर त्याला किती टक्के बदलला? सेम आता सारखा प्रश्न आहे, सोडवा मग तुम्ही. आता बघा, जसं अर्जुननं सांगितलं त्या पद्धतीने आपण सोडूया हा प्रश्न. मागच्या पद्धतीने न सोडता या पद्धतीने 25 रुपये डझन या दराने घेतला. मग त्याची खरेदी किंमत आपण 25 समजूया. 25 खरेदी समजूया 25. नंतर तो कोणत्या दराने विकला रे, 32 रुपये दराने विकला. 32 रुपये दराने त्याची विक्री 32 समजूया, विक्री 32. मग त्याचा एका डझन मागे किती टक्के, एका डझन मागे किती नफा झाला रे, 32 × 25 करा, 7 होतोय. 7 रुपये त्याचा नफा होतोय एका डझन मागे. हा म्हणजे तुमची खरेदी किंमत 25 रुपयामागं 7 रुपये तुम्हाला नफा होतोय. तर शेकडा नफा किती, 100. 25 चोक 100, 4 चोक होते. शौर्याज, आर्यन, ज्ञानेश्वर, गुरके, लिहून घ्यायची तर लिहून घ्या. ओके, पुरा पण घेऊ, एरेज करू. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आला बघा. एका दुकानदाराने 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. त्या सर्व वह्या 225 रुपये डझन दराने विकल्या, तर त्याला शेकडा नफा किती झाला? सेम आता सारखंच आहे. ओके, छान उत्तर आले, छान. काढूया. 200 रुपये डझन दराने वह्या घेतल्या म्हणजे खरेदी समजूया. खरेदी किंमत विकल्या किती, विक्री किंमत 225. एका डझनामागे त्याचा नफा झाला, त्याचा नफा एका डझनामागं 25. मग नफा 25, खरेदी किती करते, कितीच्या खरेदीवर, 200च्या खरेदीवर. शेकडा किती, 100 दुनी 200, 2 × 25 12.5 रुपये. हा प्रश्न सेम प्रश्न मला किती विचारलाय, आईच्या आधीचा पण प्रश्न परीक्षेत विचारलेला होता. विचारायचा पण हा लिहून घ्या. फार समजतंय ना. चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय.
बघण्याचं की चला कोण सांगतोय ट्रिक कोण सांगतोय हा सांग 40 30 भाग जाणार आहे 120 बर 120 रुपयामध्ये जर 40 वस्तू खरेदी केल्या तर एक वस्तूची गरज आहे 3 रुपये. हा पण लिहून घ्या म्हणजे सगळ्यांना समजेल. हा 40 वस्तूची खरेदी आणि 30 वस्तूच्या विक्री एवढी आहे. ओके मग आपण काय करतोय 40 आणि 30 नंतर भागाकार केला 120. ओके मी काय 40 म्हणजे 40 काय आहे वस्तू आहे वस्तूची काय खरेदी आहे खरेदी 40 वस्तूच्या खरेदी किमती एवढी 30 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. बरं 120 आली. हा ह्याचं काय करायचं 120 मध्ये जर 40 वस्तू हा 120 मध्ये आपण जर 40 वस्तू खरेदी केल्या तर एक वस्तू आपल्याला 3 रुपयाला पडते. ओके आणि 120 मध्ये 30 वस्तू खरेदी केल्या 120 रुपयामध्ये आपण जर 30 वस्तू खरेदी केल्या तर ती वस्तू आपल्याला 4 रुपयाला पडते. म्हणजे काय एका वस्तू मागे आपल्याला किती रुपयाचा नफा होतोय 1 रुपयाचा नफा होतोय. हा खरेदी काय आपली 3 रुपये खरेदी आहे म्हणजे एका रुपयाला आपल्याला म्हणजे 3 रुपयाला आपल्याला 1 रुपयाचा नफा होतोय. ओके असंच का हा तर शेकडा नफा किती पर्याय 100/3% नफा होतो. कळलं परत समजावून सांगतोय जो ऑनलाईनचे विद्यार्थी त्यासाठी मी परत समजावून सांगतोय. बघा काय केलं 40 वस्तूची खरेदी किंमत आहे आणि ही 30 वस्तूची विक्री किंमत आहे. ओके मग आता मला एका वस्तूची काय करायचंय खरेदी आणि विक्री करायची एका वस्तूची. त्यासाठी काय केलं मी 40 आणि 30 यांचा गुणाकार केला 120. ओके म्हणजे माझी एकूण रक्कम 120 आली. मग 120 रुपये 120 रुपये जर पूर्ण वस्तूंची जर ही असेल विक्री किंमत असेल तर एका वस्तूची किती मग 40 वस्तू जर असताना 120 भागिले 40 म्हणजे 40 वस्तू असताना एका वस्तूला किती किंमत पडणार आहे हे काढण्यासाठी मी 120 भागिले 40 केलं 40 ते 120 भाग करता 3 रुपये आले. त्याच पद्धतीनं मी 30 रुपये विक्री किंमत असताना एका वस्तूची किंमत किती येते हे काढण्यासाठी मी काय केलं 120 भागिले 30 केलं. हे 0 3 चोक 12 म्हणजे काय तर इथं 3 रुपये होता म्हणजे 40 वस्तूला 3 रुपये किंमत होते 30 रुपये विक्री किंमत असताना 4 रुपये किंमत होते म्हणजे ह्याच्या एका वस्तू मागं 1 रुपयाचा नफा होतो. 1 रुपयाचा नफा कोणत्या खरेदी किंमत माग होते 3 रुपयाचा माग होतो म्हणजे 1/3 रुपये खरेदी किंमत 1च्या मागे 3 होते गुणिले 100 शेकडेवारी म्हणून काय 100/3% नफा पर्यंत म्हणजे. ओके लिहून घ्या ज्याला जमत लिहून घ्या बरं का. बघा रे पर्याय चुकलेला इथं पर्याय चुकलेला आहे तिसरा पर्याय आहे 25%. कोण सांगते हा कोण सांगते सोल्युशन अजून एकच आर्यन रास्कर नाही आयुष आर्यन सांग. सर आपण 100 रुपये छापील किंमत आधी आपण वाचूया मुलांचं सगळे उदाहरण वाचू. एक वस्तू छापील किंमतीवर 10% सूट विकली समजा ती वस्तू 100 पुढे आहे का 100 पुढे आहे का समजा ती वस्तू आहे 100 रुपयाला. ओके मग त्या वस्तूला 10% सूट विकली म्हणजे ती वस्तू 90 ला विकली. हा तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतोय म्हणजे तरी बघा एक वस्तूची किंमत मूळ खरेदी किंमत आहे 100 रुपये. हा त्यानं सूट दिली सूट देऊन विकली 90 रुपयाला तरी सुद्धा त्याला 20% नफा होतोय म्हणजे 120 रुपयाला नफा होतोय. 120 त्याला नफा होतो 100ची 20% म्हणजे 120. ओके जर सूट विकली असती जर ही 100 ला विकली असते 100 ला बरोबर आहे तर छापील किमतीच्या म्हणजे 100 या छापील किमतीच्या शेकड्यात किती नफा होईल. मग 100 नाही 90 ला 120 होतोय बरोबर आहे 90 ला 120 होतोय तर 100 ला x होतोय 100 ला किती होतोय बरोबर आहे. ओके 90 ला 120 होतोय x बरोबर तिरके गुणाकार 100 गुणिले 120 100 गुणिले 120 भागिले 90. ओके हा आता सोडूया 0 घडले 3 त्रिक 9 3 चौक 12 आपण येते का रे 90 रुपयाला 120 होते म्हणल्यावर
90% काढून मग कसं आहे 100%? 90ला 120 तर 100ला इकडे म्हणजे x ला 100 नाही x इकडे खरेदी किंमत आहे. 120 बरोबर 90 तर 100 बरोबर. करावं लागेल. हो मग कन्सेप्ट क्लिअर होईल ना देऊ. हा 120 ला 90 राहते. 120 ला 90 म्हणजे 120% ज्यावेळेस नफा होतो. हा आपण तो कन्सेप्ट क्लिअर करूया. त्यावेळेस 20% नफा म्हणजे ती 100 छापील किंमत 20% नफा म्हणजे 120. हा त्यावेळेस ती वस्तू 90 ला विकली जाते. ओके. हा तर किती शेकडा नफा होण्यासाठी नफा किती केवढा विक्री रे? आधी खरेदी किंमत काढायची. बरं किती त्याची खरेदी किंमत किती होण्यासाठी? 100 तिथे 100 ते 100 ला त्याची खरेदी किंमत काढवायची. ओके बरं ठीक आहे याची खरेदी किंमत करूया पहिल्यांदा. ठीक आहे बरं म्हणता कसं करू. हा मग 100 गुणिले 90 भागिले 120 3 12 25 75 आहे तुमची खरेदी किंमत. ओके म्हणजे 100 रुपये तुमची छापील किंमत आहे. तुमची खरेदी किंमत आहे 75 म्हणजे तुम्हाला नफा छापील किंमतला जरी विकला तर नफा होतो तुम्हाला 25 रुपये. 25 रुपये नफा होतो. 25 ला 25 चे 100 25 येणार ना मग 25% झाला मग नफा किती होतोय 25%. पर्याय चुकलेला आहे 25%. हो छापील किंमत जावलं आहे बरोबर आहे. छापील किंमत 100 आहे ना. छापील किंमत 100 पकडली आपण सुरुवात. छापील किंमत 100च आहे. ओके समजले रे का परत सांगू? परत सांगू सांगतो परत तुम्ही सगळं सर्वांना किती समजलं सांगायचं. ठीक आहे. हा लक्ष दिलं जातं. परत सांगतोय की समजा छापील किंमत 100 रुपये आहे. छापील किंमत 100 रुपये असताना त्यामध्ये 10% सूट दिली. 100ला 10% सूट दिली तर सूट होणारी किंमत 90 रुपये. लक्ष दिलं द्या. मागची किती हा 90 होते. तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो म्हणजे 120 रुपये नफा होतो. म्हणजे काय 120 रुपये नफा होतो. त्याची किंमत 90 ला दिल्यावर सुद्धा. ठीक आहे. पुढे काय म्हणते जर सूट न देता ती विकली सूट न देता म्हणजे ती तो 90 ला विकली 120 नफा होतोय. मग 100 ला विकली छापील किंमत किती 100 सूट न देता 100 ते 100 ला विकली. हा त्याला किती नफा होतो हे काढायचं आपल्याला. ज्याची खरेदी किंमत निघणार आहे मूळ खरेदी किंमत म्हणजे निघणार आहे. ठीक आहे. तर 120 गुणिले 100 भागिले 120 रुपये नफा होतो तरी 90 रुपये छापील किंमत असताना. ओके 100 रुपयाला जर विकली ती तर त्याची खरेदी किंमत किती आहे 90 विकला. ठीक आहे. त्याची खरेदी किंमत किती आहे. ओके म्हणजे 100 120 नफा होतो तर 90 रुपये नफा कशावर होतो असं त्याला मांडूया आपण. कळलं का. म्हणजे 100 रुपये छापील किंमत आहे. 100 रुपये छापील किंमत 20% नफा होतो 120 होतो. हा तर 90 रुपयाला विकल्यावर त्याची मूळ किती किमतीवर 90 रुपयाला विकतो म्हणजे किती नफा घेतो ते आपण काढूया. ठीक आहे. मग कसं काढणार x बरोबर 100 गुणिले 90 भागिले 120. 3 × 9 3 × 12 25 रुपये काय होतोय नफा होतोय. मग त्याची छापील किंमत 100 आहे. हा सॉरी 25 × 75 ओके 75 रुपये त्याची. हा 75 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. म्हणजे ज्यावेळेस 75 रुपयाची खरेदी किंमत आहे तर 100 रुपये छापील किंमत सूट दिली त्यांना विकलं 90 रुपयाला तरी सुद्धा 20% नफा होतो. आणि जर 100 लाच विकलं असेल
किती टक्के नफा होत आहे? तर 100ला विकलं असेल किती रुपये नफा होत आहे? 75 नफा. 75ची खरेदी किंमत, नफा त्याचा 25, बरोबर. छापी किंमत काढायची. छापी किंमत त्याची 100, नफा त्याचा 25 झालाय आणि त्याचा शेकडा काढायचा. 100 गेले 25. ओके, इथं पर्याय चुकलेला आहे, 25% पर्याय आहे. पुस्तकामध्ये चेक करा. आता काय झालं? आता कळालंय का? ऑनलाईन चिंतन कळाले का? कमेंटमध्ये सांगा मला कळाले का ते. ठीक आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. चला मित्रांनो, आपण पाहत आहोत स्वाध्याय 27.3 त्यामधला पहिला प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपण शेकडेवारीमधून बघितलाय. त्याला आपण एक ट्रिक बघितली होती. प्रश्न पहिल्यांदा वाचून घेऊया. प्रश्नामध्ये असं म्हटले तुम्हाला की साखरेचा दर 25% वाढला, खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा तोटा झाला. आता बघा, जर शेकडा आपले हा जी ट्रिक आहे x - y, म्हणजे पहिल्यांदा वाढलेली शेकडेवारी, नंतर कमी झालेली शेकडेवारी, वजा xy भागिले 100. ही ट्रिक आपण शेकडेवारी पण शिकलेली आहे. जर याचं उत्तर पॉझिटिव्ह आलं तर नफा झाला, जर याचं उत्तर निगेटिव्ह आलं तर तोटा झाला. ओके, एक्स म्हणजे काय? तर पहिल्यांदा किती टक्के वाढला आहे? 25%. हा 25. वाय किती आहे? 15 वजा एक्स 25 गुणिले 15 भागिले 25 वजा 15 10 वजा 25 चौक 100, 15/4, 10 चौक 40, 10 गुणिले 4 40 वजा 15 भागिले 4. 40 मधून 15 गेले 25 रे, 25 चौक 4, काय तरी सांगा. 4 7 28, 9 चौक 24, 4 7 24, उरला 1 पॉईंट दिला, 10 गेले, 4 2 8 उरले 2, 4 25, 6.25% पॉझिटिव्ह आले म्हणून नफा. ही ट्रिक लक्षात ठेवा का? शेकडेवारीमध्ये पण, आणि हा प्रश्न सुद्धा परीक्षेला पडलेला आहे, आणि असे बरेचसे प्रश्न परीक्षेला शेकडेवारीमध्ये पण पडलेले आहेत. बघा, ही ट्रिक लक्षात ठेवायची. हा, लिहून घ्या सगळ्यांनी. हा, दुसरा नवनीत स्वाध्याय 27.3 मधला दुसरा प्रश्न. ओके, पहा मित्रांनो, काय म्हणतंय? एक वस्तू 150 ला विकली असता जेवढा तोटा होतो, एक वस्तू 150 ला विकली असता जेवढा तोटा होतो. तोटा किती माहिती आहे का आपल्याला? नाही. समजा ही वस्तू आहे, ओके, तिची खरेदी किंमत सुद्धा मला माहित नाहीये, ही खरेदी किंमत मी लिहितोय. तो विकला, कितला विकला? तोटा होतोय, बोलणं काय? तोटा होतोय. कितला विकल्यावर? 150 विकल्यावर किती तोटा होतोय? एक्स तोटा होतोय. म्हणजे एक्स तोटा माहिती म्हणून एक्स म्हणतो. ठीक आहे, त्याच्यात तिकीट नफा, ती वस्तू 275 विकली, म्हणजे 275 ला विकली तर 1.5 तोटा होतो, नफा होतो. 1.5 म्हणजे 1.5 एक्स. ओके, आता आपण अंतराचं डिस्टन्स काढू शकतो. हा, म्हणजे 275 वजा 150, आपण अशी बरेच सुद्धा सोडवले डिस्टन्स आहे. ओके, काय कोणतं डिस्टन्स कव्हर होतंय? हे डिस्टन्स कव्हर होतंय. एक्स अधिक 1.5 एक्स. बेरीज करा, वजा करा. 5 गेले 5, 7 5 गेले 2, 2 125, इथे बेरीज 2.5%, 2.5 एक्स. भाग घालतो मी डायरेक्टली. ओके, वर्गी डायरेक्टली उगाला पॉईंट आहे, मला सांगता येत नाही. 125 भागिले 2.5 बरोबर एक्स. 125 खाचा पॉईंट असेल वरी 0 लावला, भागिले 25 बरोबर एक्स. 25 5 सव्वाशे, 0 ला 0, एक्स बरोबर 50. तोटा 50 रुपये. विचार आहे काय? मूळ किंमत 50 रुपयाचा तोटा होतो, पण 50 रुपये तोटा घेऊन 150 विकली असेल, मूळ किंमत किती असणार? 150 + 50 200 रुपये. आता या प्रकारचं आपण चौथं उदाहरण सोडवलंय बघा. समजलं असेल ना तुम्हाला? गोरे साहेब लक्ष द्या. ठीक आहे, लिहून घ्या. सेम प्रश्न आहे. ठीक आहे, वापरू शकतो आपण मागच्या उदाहरणाची वापरू शकतो. इकडे बघा, काय होते? एक वस्तू 56 ला विकली तर
नफा होतो? नफा किती माहिती आहे का? नाही. वस्तूच्या विक्रीच्या 1/7 विक्री कितला? 56 लाख. ओके, तिची खरी किंमत लक्ष दिलं बरं सगळ्यांनी, सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, एक वस्तू 56 ला विकली, मग काय होतं रे? ह्या विक्री किमतीच्या म्हणजे 56च्या 1/7% नफा होतो. 7×56 किती नफा होतो? 8 रुपये नफा होतो. 8 रुपये नफा होतो. ओके, जर त्याला खरेदीच्या किमतीवर 20% नफा पाहिजे, त्या खरेदी किमती पाहिजे 20% नफा पाहिजे. समजा ती वस्तू 100 ला असेल तर नफा पाहिजे 120 ला. बरोबर आहे? तर ही वस्तू केवढ्याला विकावी लागेल? याची खरेदी किंमत कळूया ना. 56 ला ही नफा आहे. 56 8 वजा करायची खरेदी किंमत किती होते? 48 खरेदी किंमत आहे. मग जर ती वस्तू 100 रुपयाला आहे, 20% नफा म्हणजे 120 ला, तर ती 48 ला असताना किती रुपयाला विकावी लागेल? बरोबर आहे? परत सांगतो मी पहिल्यापासून. बघा, ही खरेदी किंमत काय सांगितलंय की एक वस्तू 56 ला विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या 160% नफा होतो. विकली कितला? 56 ला. 56 ची 160% म्हणजे 8 रुपये काय होतो? नफा होतो. नफा 8 रुपये. खरेदी किंमत किती झाली? 56 म्हणून 8 वजा केले, खरेदी किंमत 48 झाली. मग काय म्हणते? जर त्याला 20% नफा पाहिजे म्हणजे 100 रुपये किंमत असेल तर 120 रुपये काय पाहिजे? किंमत द्यायला पाहिजे. मग 48 असताना किती विकावं लागेल? बरोबर आहे? सोडूया. x बरोबर 48 गुणिले 120 भागिले 100. 0 गेले 0 गेले. ओके, हा 12 96 चाले 9 12 चौक 48 48 9 57 छेदाला एक आहे 57.6 ला गेला लागेल. 57.6 पर्याय कळतंय? लिहून घ्या. काही डाऊट आहे याच्यामध्ये? एकही सिंगल डाऊट असेल तर विचारा. चला, 14 प्रश्न आहे. आता सगळं सोडूया. ओके, तो आपण वेगळ्या पद्धतीने सोडूया. एक वस्तू 600 रुपयाला विकली. ओके, एक वस्तू समजा ती वस्तू 100 ला आहे, 9% नफा झाला पहिल्यांदा. बर, दोन वस्तू प्रत्येकी 600 रुपयाला विकल्याने एकात 9% नफा, दुसऱ्यात 9% तोटा होतो. ठीक आहे. बर, दोन वस्तू म्हणजे खरेदी विक्री किंमत 1200 घेऊया दोन वस्तूची. ठीक आहे. हा, तर बघा, हा प्रश्न आहे. या प्रश्नाला सूत्र आहे. आपण सूत्र विसरलोय. ट्रिक्स आहे या प्रश्नाला. काय बघा, शेकडा नफा झालाय, शेकडा तोटा झालाय. अशा वेळेस नेहमी शेकडा तोटाच होतो. सेवा नफा समान तोटा होतो असेल तशा वेळेस नेहमी काय होतो? शेकडा तोटाच होतो. मग काय? तुमचा शेकडा भागिले 100. शेकडा किती आहे? 9% आहे. किती? 9%. 9 भागिले 9चा वर्ग भागिले 100. 9चा वर्ग भागिले 100. 100 किती करावं लागेल? ओके, 9चा वर्ग 81. 81 भागिले 100 बरोबर 0.81%. पर्याय क्रमांक 3 तोटा होतो. तोटा तोटा तोटा. शेकडेवारीमध्ये पण आपण ही ट्रिक बघितलेली आहे. बघा, 5वा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. लक्ष सगळ्यांचं आहे का? लक्ष द्या. ओके, प्रत्येकी 100 छापील किमतीची 3 खेळणी शेकडा काही सूट देऊन 260 विकली. पण त्याची विक्री किंमत किती होते बघा? तर 100 रुपयाची 3 खेळणी आहे. 100 गुणिले 3 करा, 300 रुपयाची खेळणी आहे. 300 रुपयाची खेळणी किती विकली? 260 ला विकली. किती टक्के सूट दिली त्यांनी? सूट दिली 40 रुपये. ओके, तर शेकडा सूट किती दिली? 40 रुपये सूट दिली. किती रुपयावर दिली रे? 300 रुपये दिले. शेकडा किती? 100 गुणिले 100. ओके, हा, हे 0 कटले, हे 0 कटले, हे 0 कटले, हे 0 कटले. 10 चौक 40 बोलू का रे? 40 भागिले 3. 3 1 3 उरला 1. 3 3 9 उरला 1. 3 3 9 उरला 1.
हा पर्याय 103 आहे का? बरं ठीक आहे. 13 3 त्रिक 9 बाकी 1 उरली आणि बाकी 1 उरली म्हणून स्थानी 3 म्हणून 3 13 क्रमांक 103 त्याला क्रमांक 4 कळतंय? लिहूया. चला पुढला प्रश्न आपण बघूया. शेवटचा प्रश्न आहे त्याचा पुढे या घटकातला. एका मनुष्याने 1200 रुपयाला एक याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या तर त्याच्या 10 शेळ्याची खरेदी किंमत किती झालेली आहे? 10 शेळ्याची किंमत 1200 गुणिले 10 बरोबर 12. ओके. त्यापैकी 3 शेळ्याने 120% नफ्याने दिल्या म्हणजे 100 ला 100 घेतली असेल तर त्याला 120 ला ती शेळी विकली. 3 गुणावं लागणार नाही. ठीक आहे. जर मग 12,000 शेळ्या घेतल्या असतील तर कितीला जरी घेतल्या? ठीक आहे. सोडूया. x बरोबर 12,000 गुणिले 120 भागिले 100 एका शेळीची किंमत बघा. 100 समजा तर शेकडा 20% नफा होतो. 100 120 रुपये नफा होतो. 120 तर 1200 एका शेळीवर किती नफा होतो असं घेऊया. ठीक आहे. 1200 गुणिले 120 भागिले 100 तर हे 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले 12 गुणिले 12 144. ओके. हा झाला नफा एका शेळीवर. हा एका शेळीवर 1200 एका शेळीची किंमत आहे म्हणजे 3 शेअर एवढं नसेल म्हणजे 3 करूया. 1440 गुणिले 3 3 0 0 3 चौक 12 चला 1 3 चौक 12 ने 13 चला 1 3 3 4 4 हा 320 रुपये मिळाले. आता काय झाले? 2 शेळ्या मेल्या. उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्या विकाव्या म्हणजे हा तर मग काय करावं लागेल? 12,320 वजा करावं लागतील. हा 12,000 नफा बघूया. ठीक आहे. 12,000 किती होतोय बघूया. ओके. नाही ना उरलेल्या शेळ्या म्हणले ना मग त्या 5 काढावं लागतील ना. बर 12,000 काढले आपण समजा 0 0 12 72 720 रुपये. ओके. 720 रुपये नफा होतो. मग काय केलं पाहिजे? 12,000 अधिक 720 म्हणजे 12,720 जर त्या शेळ्या विकल्या तर त्यांना 60% नफा होणार आहे. हा उरलेल्या शेळ्या नाही बर तुम्ही वजा करायचं. बर 12,720 मधून आपण या 3 शेअरची विक्री किंमत काय करतोय? वजा करतोय. 12,720 वजा 4,320 0 0 4 8 8,400 काय किंमत झाली. बाकी आता किती शेअरचं आहे? 5 शेअरचं आहे. 8,400 भागिले आपण 5 करतोय. 5 5 उरले 3 5 5 30 उरले 4 45 1,780 रुपयाला प्रत्येकी विकाव्या लागतील. मी अजून एकदा समजावून सांगतो. ठीक आहे. अजून एक समजावून सांगतो. बघा परत आपण पहिल्यापासून हे उदाहरण बघूया. परत येते शेवटचं उदाहरण आहे हे व्यवस्थित समजावून घेऊया. परत मी पूर्ण रिलेट करतो परत सांगतो. बघा आता बघा एक शेळी आहे ती 1200 रुपये आहे. अशा एकूण 10 शेळ्या आहेत. त्या 10 शेळीच्या विक्री किंमत झाली 12,000 त्या 10 शेळीची विक्री किंमत झाली. बरोबर आहे. ओके. आता बघा त्यातली 3 शेळ्या 20% नफ्याने विकल्या म्हणजे एक शेळी जर 100 ला पकडली 20% नफ्याने म्हणजे 120 ला विकली. ठीक आहे. एका शेळीची किंमत किती आहे? 1200 आहे. एक शेळी मग किती न विकली? बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला x बरोबर मिळतो. x बरोबर 120 गुणिले 1200
बरोबर भागिले 100. हा म्हणजे 1 शेअर 20% नफ्याने विकली तर एका शेअरवर किती रुपये त्याची विक्री किंमत याला मिळणार आहे ह्या एक्सट्रामाध्यमातून. हे शून्य गेले 12 × 12 144 1 0. 1 शेअरची विक्री किंमत किती आहे 1440 रुपये. ठीक आहे. आता काय करायचंय आता आपल्याला काय म्हणजे त्यापैकी 2 शेअर मिळालेले आहेत. उरलेल्या शेअर प्रत्येकी केवढ्याच विकाव्या म्हणजे एकंदरीत सगळ्या ह्याच्यावर इन्क्लुझिव्ह 12,000 6% नफा मिळेल. 12,000 6% किती चेक काढूया पहिल्यांदा. 12,000 6% 6/100. ओके 12,000 6% म्हणजे हे 200 कटले 200 कटले. हे एवढं लिहून घेतलं का मी ह्याच्या प्रूफ सोडत होते म्हणजे हँग झालंय. हा आता हे त्याच्यात लिहिलेलं असेल जे युट्यूबला पाहतो मागचं रिवाइड थोडं बॅक घेऊन पहा. 12,000च्या 6% 12,000च्या 6% म्हणजे किती सोडवलं 12 चक्क 72 720 रुपये आले. ठीक आहे. म्हणजे त्याला एकूण त्याची विक्री किंमत किती असणार आहे त्याची विक्री किंमत 12,720 असणार आहे सर्व शेअरांची. परंतु त्याला 3 शेअर विकल्या किती विकल्या तर 3 शेअर 20% विकल्या म्हणजे 4,000 विक्री किंमत 320 ने विकल्या. 4,320 या 3 शेअरची किंमत आपण वजा केली. ओके 4,320 या 3 शेअरची विकल्या 20% नफ्यानं त्याची किंमत मी वजा केली तर राहते गेली 0 0 4 8,400 त्याचे 2 शेअर नेलेले आहेत. राहिली किती शेअर 5 शेअर 5 शेअरची किती होतात 8,400 5 शेअरची. मग उरलेले शेअर प्रत्येकी केवढ्याच विकाव्यात 8,400 भागिले 5 करा उरलेल्या शेअरची किंमत मिळणार आहे. ओके 5 1 5 5 5 1 5 5 1 5 उरले 3 5 30 उरले 4 45 40 0 1680 रुपयाला प्रत्येकी 1 शेअर विकायला जाणार आहे. त्यावेळेस सर्व शेअरमध्ये एकंदरीत 7% नफा मिळतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला नफा तोटाचा सर्व स्वाध्याय 27.1 27.2 27.3 संपलेला आहे. ठीक आहे. पुन्हा भेटूया सूट कमिशन रिपेड या घटकासाठी.